मी ना नवऱ्याची मस्करी केली. मला आज नवऱ्याचं मन बघायचं होतं की मी एका शब्दात म्हटल्यानंतर खरंच नवरा ऐकतो काय. तर मी त्यांना म्हटलं मला ना बाहेरचं काहीतरी स्पायसी खायची इच्छा झाली आहे. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही दुसरं एकदम मजेतच असाल. तर आता मी इथे मी तर बरेच वेळची उठलेली आहे. इच्छा नव्हती आज उठायची पण तरी उठली आहे. कारण की काल चालून माझे पाय खूप दुखत होते. कारण की चालायची मला अजिबात सवय नाही आहे. तर सकाळी उठायची इच्छा सकाळी उठायची इच्छा यामुळे होत नव्हती, कारण की माझे जे पाय आहे ना ते ठणकत होते. पण काही नाही, उठली 8 वाजता उठली, आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर खूप छान वाटलं, एकदम फ्रेश. जे अंग दुखत होतं ते पण बंद झालं. तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे. नाश्त्याला काही नाही, रात्रीच्या चपात्या उरलेल्या होत्या त्याचा चिवडा केला मी, तो नाश्ता केला. चहा आणि आता पुढची प्रोसेस आता हळूहळू चालू होईल आणि हेच काम मला पूर्ण दिवस पुरेल. चहा तर ठेवला आहे पण त्यामध्ये गुळ आणि आंबे टाकलं नाही. इथेच बोलत बसले. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. माझा गुणी बाळ कपडे धुतोय. आता तिथे मी बोलली का नाही, त्याला असं दाखवलं नाही की आवडत नाही, पण तो ना हळूहळू प्रत्येक गोष्टी शिकत आहे. खूप छान वाटतंय. ज्या मुलाने आतापर्यंत काहीच केलं नव्हतं तर सर्व काही करत आहे हे बघून तर मी खूप खुश होत असते. आधी काहीच न करणारा मुलगा, स्वतःची प्लेट न उचलून ठेवणारा मुलगा हळूहळू कपडे धुणं शिकतोय. त्यासोबतच काही नवीन बनवणं शिकतोय. असं बघून छान वाटते ना. आणि जर का मी त्याच्यासमोर असं व्हिडिओ काढला असताना तर मम्मी माझा व्हिडिओ घेऊ नको, त्याला आवडत नाही असं. माझ्या मुलांबद्दल मला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या तिन्ही याच्यावरती विचारलं जातात की तुम्हाला किती मुलं आहे. माझे जे जुने फॉलोअर किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे मला किती मुलं आहेत, पण आता जे नवीन मला ॲड होतात त्यांना नाही माहीत. त्यासाठी मी आता स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे. सही पकडे हैं. आज नाही ते सुट्टी होती तर याला म्हटलं तू ना तुझं पहिला जे राहिलेलं वर्क आहे ते कंप्लीट करून घे, कारण की सरांना तुला वया दाखवायच्यात सोमवारी. त्याला सांगत मी माझा चहा घेऊन घेतला आणि त्यानंतर पटकन उठली आणि कालचे जे कपडे होते ते धुवायला काढले. आता हे सर्वच कपडे मी हाताने धुत बसणार नाही, तर अर्धे कपडे मी वॉशिंग मशीनमध्ये टाकणार. आता कसं आहे ना, जे आम्ही डेली वेअरसाठी यूज करतो ना तेच कपडे आम्ही वॉशिंग मशीनमध्ये टाकतो आणि बाहेर किंवा माझी बिट्टू कपडे जे वेअर करते ना ते मी माझ्या हातानेच धुवून काढत असते. म्हणून माझी इथे कपड्यांची शोधाशोध चालू आहे की माझ्या मिस्टरांनी किती कपडे टाकले, आता मला किती कपडे धुवायचे आहेत. जे हाताने धुवायचे आहेत ते साईडला मी काढून ठेवल्यात आणि जे मशीनला टाकायचे आहेत ते मी आता हातामध्ये घेऊन मशीनमध्ये टाकणार आहे. तर हे सर्व कपडे मी आता माझ्या हाताने धुवून काढणार. तो सब कपडे लेके मैं जा रही हूँ अपना धोबी घाट खोलने. सॉरी कपडे धुवायला. लय छान रे माझं वळण सांगता काम करते रे. लव यू बेटा. नको बेटा नको ना. अरे करते ना पप्पा, तुम्ही थकता ना पप्पा, आमच्यासाठी काम करता तुम्ही, हा ना बिट्टू. नाही मम्मा तू नको. किंडर जॉय बनवलं नाही बिट्टू, डोक्यात आहे. बहुत अच्छा लगेगा ना आपको ना, आप हजार बार खाऊंगी. आरूने रेसिपी बघून रेसिपी बनवली आहे किंडर जॉयची. आता बघू टेस्ट करून कसा आहे. अरे निघत नाही ना ते. अरे निघालं. तुला आवडलं नाही का? अरे मग तुला नाही आवडलं तर मला काय आवडेल. बिट्टूला बघू दे. बिट्टूला तर काही चांगलं दाखव ना. काय पाहिजे बिट्टूला, काय पाहिजे. अरे बिट्टू पूर्ण करून झालं बेटा. आरू छान झाला. तिकड आहे का ते बुद्धू. छान झालं. गोलमिट खाऊन तर छान वाटलं. गोलमिट खायचं सर्वांनी खाल्लं आणि बिट्टू तिच्या भावाला भरवणार नाही हे तर शक्यच नाही. मला म्हणाली दाखव वाटी, मी त्याला माझ्या हाताने भरवतो. तसं तर एकमेकांच्या एवढी यांची मारपीट बघायला मिळते, पण आज तर काय हे गाणं खरं होताना दिसले. मेरा भाई तू मेरी जान है.
आज जरा माझ्या एडिटिंगचं काम लवकर झालं म्हणून जरा किचनची क्लिनिंग केली. इथे साफ केलं, इथे क्लीन करून घेतलं. त्यासोबतच हे जे इथले भांडे होते धुवायला काढले, घेतलं. आता फ्रीज साफ करते. आता आम्ही दोघी जावा आहोत, ठीक आहे. आता घरामध्ये जास्त कामं आम्हीच करतो, ओके. मग आता जाऊने गेल्या वेळेस फ्रीज पुसला, आता बारी कोणाची असेल? माझी. आता माझं कसं राहते, असते मी घरी, स्वयंपाक झाल्यानंतर मला थोडेफारच कामं जे आहेत ते करायला मिळतात आणि जे बाकीचे असतात ते राहून जातात. कारण मी घरचे कामं करून माझे इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक या तिन्ही याच्यावर काम करते. आणि ते सोशल मीडियावरचं काम असं असतं की तिथे आपण एका टायमिंगला जेवलं नाही तरी चालतं, पण तिथे आपले जे व्हिडिओ असतात ते टाकावेच लागतात. आणि जर व्हिडिओ टाकले नाहीत तर व्ह्यूज, फॉलोवर लगेच कमी कमी होत जातात. त्यामुळे ते कामं करत असताना घरातले जे कामं असतात थोडेफार त्याकडे दुर्लक्ष होते. असं नाही की मी करत नाही, करते, पण थोडं दुर्लक्ष होते. आणि परवा माझ्या जाऊनी मला सांगितलं की त्याच्या आधी मी फ्रीज पुसला होता, आता तुझी बारी आहे. हे मला माहिती होतं की आता फ्रीज मलाच पुसायचं आहे, पण मी ना म्हटलं आता जसा वेळ मिळेल तसा मी पुसून घेईल. पण त्यांनी मला काल परवा सांगितलं की थोडासाच खराब झालेला आहे तर पटकन पुसून घे, जेणेकरून तुला जास्त वेळ लागणार नाही. आणि जिथे काम कमी तिथे मी पटकन काम करत असते, कारण की मग हा जर जास्त मी दिवस ठेवला असता तसाच तर मग तो खूप वेळ लागला असता मला तो फ्रीज पुसून काढायला. तसं तर मी कोणतंच काम पटकन हातामध्ये घेत नाही आणि जेव्हा घेते तेव्हा पूर्ण डीप क्लीन करूनच सोडत असते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. सही पकडे हैं. माझ्या पायाला जे लागलं होतं ना ते अजूनही बसलेलं नाही आहे. खाली बसताना मला त्रास होतो, एकदम बसता येत नाही जशी मी आधी बसत होती. फ्रीज आतमधून क्लीन करायला मला 15-20 मिनटं लागले, पण बाहेरून क्लीन करायला मला जास्त वेळ लागला नाही, कारण माझ्याकडे एक लिक्विड आहे जे स्प्रे केल्यानंतर फक्त 5 मिनिटानंतर त्याला स्क्रब करा, पुसून काढा. इतका क्लीन होतं ना, एकदम फ्रीज चमकायला लागतं. त्याचाच वापर मी करून तो फ्रीज पटकन क्लीन करून घेतला होता बाहेरून. मी काही करायला लागली ना की त्या कामाला डिस्टन्स लागते. आता कामं हातात घेतलं होतं तर मध्ये आलं ब्रेक, रिटर्नचं पार्सल आलं, दादाला दिला आणि आतमध्ये आली. आणि आज संडे होता, बिट्टूचे पप्पा पण दुपारपासून घरीच असतात संडे म्हटल्यानंतर. आणि मी त्यांना दुपारपासूनच त्यांच्या मागे लागली होती की मला ना बाहेर जायचं आहे, असं काहीतरी चटपट खायची इच्छा होत आहे. फक्त मी तेवढंच त्यांना म्हटलं होतं आणि त्यानंतर मग माझ्या संध्याकाळच्या कामाला लागली होती. इथे मी भाजीला बनवली होती मुगाची खडी डाळ. मला ना बिट्टूचे पप्पा, मी कधी त्यांना म्हटलं नाही की मला बाहेर खायचं आहे तर हो म्हणतात, आणि मग मी कामामध्ये ते विसरून जाते. पण आज मी तसं करणार नव्हती, आज मला जायचं होतं म्हणजे जायचं होतं. किचनमधलं सर्व आवरल्यानंतर मी गेली होती रूममध्ये आणि मी त्यांना म्हटलं की आता करू का तयारी. त्यांनी डायरेक्ट मला हो म्हटलं आणि मला काय तेच पाहिजेत होतं. जसं त्यांनी मला हो म्हटलं ना, मी डायरेक्ट त्यांना म्हटलं की मी जशी आहे ना आता किचनमध्ये तशीच येते म्हटलं, फक्त मी चेहऱ्याला स्टॉल गुंडाळते. पण ते म्हणाले नाही नाही, निदान कपडे तरी चेंज कर. मी कपडे चेंज केले. मी ना नवऱ्याची मस्करी केली. मला आज नवऱ्याचं मन बघायचं होतं की मी एका शब्दात म्हटल्यानंतर खरंच नवरा ऐकतो काय. तर मी त्यांना म्हटलं मला ना बाहेरचं काहीतरी स्पायसी खायची इच्छा झाली आहे, चालायचं काय. लगेच तयार झाली आणि मी काय केलं, तयारी वगैरे काहीच नाही केलं, स्वयंपाक केला, बस चेहऱ्याला स्टॉल घातला आणि कपडे चेंज केले. अरे हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पड़ेंगे जी. तसं तर रात्रीची वेळ होती, चेहऱ्याला स्टॉल बांधायची गरज नव्हती, पण माझा चेहरा खूप थकलेला दिसत होता, कारण मी सकाळी जेव्हा फेसवॉश केलं होतं त्यानंतर मी अजिबात फेसवॉश केलं नाही आणि तयारी केली नाही, म्हणून ते खूप थकलेला चेहरा दिसत होता, म्हणून मी स्टॉल बांधलेला. मग काय निघाली आमची सवारी. खरं तर मला ना रोडवरची म्हणजे जे ठेल्यावरचे असतात ना तिथलीच बिर्याणी खायची होती. आम्ही पुढे पण गेलो होतो, पण यांचं असं म्हणणं होतं की नाही ठेल्यावरची खाऊ घालणार नाही तुला, तू इथेच चल. आणि रेड बकेट आहे, ही आमच्या अकोल्यामध्ये फेमस आहे रेड बकेट म्हणून. अर्ध्या रस्त्यातून त्यांनी मला परत मागे आणलं आणि इथे आणलं रेड बकेटमध्ये. मला तर खायचं नव्हतंच, पण त्यांची खूप इच्छा होती म्हणून म्हटलं चला ट्राय करून बघूया कशी आहे कशी नाही इथली बिर्याणी. संडे होता पण हवी तशी काही गर्दी तिथे नव्हती, त्यामुळे जशी ऑर्डर केली तशीच बिर्याणी आमच्या टेबलवर आली. आणि जशी टेबलवर आली ना मी तशी त्यांच्याचकडे बघत होती. म्हटलं का ही गरम दिली की नाही, डायरेक्ट तो घेऊन आला. हात लावून बघितला, चेक केलं मी, तर थोडी गरम होती, फार गरम काही नव्हती ती. त्यानंतर तिथे इतके छान गाणे लावले होते, जे नवीन नवीन हे असतात ना कपल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, त्यांच्यासाठी कसे गाणे लावले जातात ना तसे त्यांनी आमच्यासाठी गाणे लावले होते. खरं तर आम्ही त्या गाण्यावर खूप हसत होतो, कारण की हे गाणे
आम्ही जेव्हा नवीन नवीन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो ना त्यावेळी जे होते, आता आम्ही खूप जुनं झालं, म्हणजे साधारणतः 11 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण आता ते गाणे तिथे लावले होते तर असं वाटत होतं की खरंच आम्ही दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे की काय. चला तर इथे आता गरमागरम बिर्याणी आलीच होती, तर म्हटलं चला ट्राय करून बघूया कशी आहे टेस्ट. तर एवढी काही झक्कास नव्हती आणि खराबी नव्हती, एकदम मीडियम टाईप असं म्हणू शकता अशी टेस्ट होती त्या बिर्याणीची. गाणे ऐकत हसत आम्ही तिथे आमची बिर्याणी एन्जॉय केली. त्यानंतर घरी आलो. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.